दळता दळता लिहिणारा लेखक किंवा लिहिता लिहिता दळणारा लेखक तुम्हाला माहिती आहे? आज आपण महादेव मोरे यांच्याबद्दल जाणून घेऊया. महादेव मोरे हे एक ज्येष्ठ साहित्यिक होते. पिठाच्या गिरणीवर उभं राहून आपल्या साहित्याला खंड न पडू देणारा लेखक म्हणजेच महादेव मोरे. वयाच्या 85व्या वर्षापर्यंत साहित्यासोबत त्यांनी 60 वर्षात 45हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. गिरणीच्या आधारावर संसार करत त्यांनी ग्राहक म्हणून दररोज येणाऱ्या विविध धर्मातील शेकडो महिला पुरुषांच्या जीवन संघर्ष समजून घेऊन त्यांचेच जीवन कथा कादंबऱ्याच्या स्वरूपात शब्दबद्ध. गिरणीतल्या बाकावर बसून त्यांनी चेहऱ्यामागचे चेहरे, चिताक हे राज्य सरकारचे पुरस्कार दिलेले कथासंग्रह लिहिले. निपाणीच्या तंबाखू आंदोलनावरची झोंबडी ही कादंबरी याच गिरणीच्या बाकावर बसून लिहिली. 30 वर्ष पिठाची हीच गिरणी महादेव मोरे यांची स्टडी रूम बनली. रात्री 11 वाजता लिहिण्यास बसलेला हा लेखक सकाळी कोंबडा आरवताच भानावर यायचा. गिरणीचे काम संपल्यावर तिथेच बसून लिहिण्याचे काम तो सुरू करायचा. गेल्या 30 वर्षापासून ते पिठाच्या गिरणीत काम करत. या गिरणीत दळण घेऊन येणाऱ्या बायका कष्टकरी कुटुंबातील असायच्या. काही बायका देवदासी, विधवा, परित्यक्त्या होत्या. त्या गिरणीवाल्या दादाला विश्वासानं मनातल्या गोष्टी सांगायच्या. यातूनच दादांचे लेखन सुरू झाले. कसदार लेखन करून मराठी साहित्यात नावलौकिक मिळवणारे, अनेक पुरस्कार विजेते असे महादेव मोरे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.